विश्वचषक जिंकला, कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध केलं. मात्र आता सूर्य मावळणार की पुन्हा तळपणार? सूर्यकुमार यादवसाठी आता प्रत्येक मॅच ही शेवटची संधी ठरू शकते. बीसीसीआयने आता सूर्याच्या फलंदाजीची समीक्षा सुरू केली आहे. पहा नेमकं काय शिजतंय टीम इंडियाच्या गोट्यात. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे सूर्यकुमार यादव. भारताला आपल्या नेतृत्वात विश्वविजेता बनवणारा सूर्या आता स्वतः स्कॅनरवर आलाय. IPL 2026 संपल्यानंतर होणारा आयर्लंड आणि इंग्लंड दौरा सूर्यासाठी करा किंवा मरा असा असणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार 2028 मध्ये लॉस एंजेलिस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टीम इंडियाचं प्लॅनिंग आतापासूनच सुरू झालंय. मात्र प्रश्न असा आहे की तोपर्यंत सूर्या 38 वर्षांचा झालेला असेल. अजित आगरकरांची निवड समिती इतक्या वयाच्या खेळाडूवर विश्वास दाखवेल का, हा मोठा प्रश्न आहे. सूर्यकुमारसाठी 2025 हे वर्ष अतिशय खराब होतं. 21 सामन्यात केवळ 13च्या सरासरीने धावा आणि 120 पेक्षा कमी स्ट्राईक रेटमुळे त्याच्यावर टीका झाली होती. जरी 2026 मध्ये त्याने 160च्या स्ट्राईक रेटने पुनरागमन केलं तरी मोठ्या सामन्यांमधील त्याची कामगिरी अजूनही चिंतेचा विषय आहे. विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला हे बीसीसीआय विसरलेली नाही. हेड कोच गौतम गंभीरसाठी सूर्या आजही फेवरेट आहे. मात्र आकडे खोटे बोलत नाही. टॉप ऑर्डर मध्ये नव्या दमाचे खेळाडू संधीची वाट पाहत आहेत. अशा वेळी कर्णधार म्हणून नाही तर एक स्फोटक फलंदाज म्हणून सूर्याला सातत्य दाखवावंच लागेल. अन्यथा मिस्टर 360 ला संघाबाहेरचा रस्ता पाहावा लागू शकतो. विश्वचषक जिंकणं हे श्रेय असलं तरी भविष्यातील संघ बांधणीसाठी फिटनेस आणि सातत्य या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. वय हा आकडा असला तरी 38व्या वर्षी T20 खेळणं हे एक मोठं आव्हान असेल. सूर्याला जर 2028 पर्यंत टीम मध्ये राहायचं असेल तर इंग्लंड दौऱ्यात बॅटने धमाका करावाच लागेल. तेव्हा फक्त कर्णधारपद उपयोगाचं नाही तर सूर्याच्या बॅटलाही तळपावं लागेल. नव्या रक्ताचे खेळाडू दारावर टकटक करतायत. सूर्यकुमार यादव आपली खुर्ची वाचवण्यात यशस्वी होईल का, की भारतीय क्रिकेटला नवा T20 कर्णधार मिळेल, याकडे सर्वच क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागले आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.